माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांवर तोफ टाकली आहे। धनंजय मुंडे यांचं नाव न घेता काही नेते स्वतःला अजित पवारांपेक्षा मोठं समजायला लागल्याचा टोला त्यांनी लगावलाय। तसंच पक्षातीलच काही लोकांमुळे माझे उमेदवार पराभूत झाल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय। आणि याबाबत सुरेश धस यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। एकदा राजकीय भूकंप झालेल्याचं चित्र आपण सगळ्यांनी बघितले आणि हाच भूकंप घडवणारे माजी मंत्री सुरेश धस यांनी हा भूकंप घडवलाय आणि तेच सध्या आपल्या सोबत आहेत। धस साहेब, आज वेगळी भूमिका तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये घेतली, काय नेमकं कारण होते या सगळ्या भूमिकेसंदर्भात? भूमिकेचे कारण असे की मी वरिष्ठांच्या कानावरती सुद्धा घातलं। पक्षामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही लोक हे आम्ही शरद पवारांचा ब्रेन आमच्या ताब्यात आहे, अजित पवारांचा ब्रेन आमच्या ताब्यात आहे, आम्हीच अजित पवारांपेक्षा मोठे, अशा प्रकारचे काही गोष्टी या जिल्ह्यामध्ये घडायला लागल्या। इतकी टोकाची भूमिका घ्यायला का भाग पाडावं लागतं? टोकाची भूमिका मी यासाठीच घेतलेली की मी अजितदादांना सुद्धा सांगितलेलं आहे, आता साहेबांच्याकडे जाईल, मी मोठ्या साहेबांकडे मी सांगेल ना मी हा निर्णय का घेतला ते, आणि एवढ्या टोकाला जावं लागतं। या जिल्ह्यामध्ये पक्ष जो आहे तो वाढवायचं काम मीच केलेलं आहे, परंतु ही नीती नाही ना। मी सगळ्यांना राष्ट्रवादीत घेतलं, सगळ्यांना पक्ष वाढेल असं आणि जे पाठीमागून पदासाठी याच्यासाठी लोक आले त्यांनी जर उठून आमच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने चुकीच्या भूमिका जर ते घेत असतील तर नाविलाज असतो। अजितदादांच्या आयुष्यामध्ये कधीही आदेश डावलला नाही मी, अजितदादा म्हणतील ते प्रमाण मानलं, परंतु पहिली वेळ आहे दुर्दैवानं माझ्यावरती ही पाळी आली की समोर अध्यक्ष कोणाचा होतो हे मला माहीत नाही आणि सतत पंकजा मुंडे असं काय चाललंय नेमकं काय? त्याच्यापेक्षा मग एकदा त्यांनाच देऊन टाकू म्हणलं, म्हणून सहकार्य त्यांना केलं। जिल्हा परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यात या सगळ्या संदर्भामध्ये गेलेली आहे। कॅमेरामन ऋषिकेश घोडकेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।